तिकडे नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या तयारीवरून आणि नाशिकमधील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून साधू महंतांनी प्रशासन आणि सरकार विरोधात नाराजी व्यक्त केली आहे। आणि त्यानंतर आता कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय। साधूंनी कुंभमेळा करावा, आमचं काम त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरवण्याचं आहे असं म्हणत गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त करणाऱ्या साधू महंतांना उत्तर दिलंय। कुंभमेळ्याच्या तयारीवरून सुरू झालेल्या या वादाची आता राजकीय आणि धार्मिक वर्तुळातही चांगली चर्चा रंगली आहे। नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत। MNGLची कामं देखील सुरू आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिककरांना याच खड्ड्यातून वाट काढावी लागते आहे। आतापर्यंत 5 नाशिककरांचा यामध्ये जीव गेलाय आणि अशा सगळ्या स्थितीवर कुंभमेळा तोंडावर आहे आणि याच कुंभमेळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या साधू महंतांनी देखील या कामासंदर्भात नाराजी व्यक्त केलेली आहे आणि त्यावरून आता गिरीश महाजन यांनी देखील उत्तर दिलंय। तर नाशिकमधील संत समितीच्या बैठकीमध्ये साधू महंतांनी कुंभमेळा कामांबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे। कुंभमेळा प्राधिकरण अधिकाऱ्यांविरोधात नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचे साधू महंत हे चांगलेच आक्रमक बनले आहेत। प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये बदल होणं गरजेचं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालावं अशी भावना या साधूंनी व्यक्त केली आहे। मी सनातनी आहे, मुख्यमंत्र्यांचा समर्थक आहे, परंतु आता वेळ खरं बोलल्याशिवाय गत्यंतर नाही, त्यामुळे माझा नाविलाज आहे। म्हणून मी ह्या सरकारची क्षमा मागून मी वस्तुस्थिती मांडतो आणि हे जेवढे अधिकारी दिले यांच्यामध्ये अजिबात समन्वय नाहीये। नाशिक त्र्यंबक सगळा खेळ करून ठेवला, लोकांचं रोजचं जीवन जगणं सुद्धा फार अस्वस्थ झालेलं आहे। हे तिथे फक्त बसतात, कुंभमेळा मंत्र्यांचे काही लक्ष नाही आणि त्यात सरकारला जर कुंभमेळा यशस्वी करायचा असेल तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः मॉनिटरिंग करावं लागेल। कुठल्याही मंत्र्याच्या विश्वासावर बसून कुंभमेळा तुमचा जवळजवळ आजच 75 ते 80% फेल गेला म्हणून तुम्ही समजून घ्या। मला वाटतं प्रशासन अतिशय गतीने काम करत आहे, अतिशय वेगाने काम या ठिकाणी चाललेले आहेत। कुठे उसंत आम्ही या ठिकाणी घेतोय, त्र्यंबकेश्वरचा सगळा चेहरा मोरा आम्ही बदलतोय, नवीन घाट त्या ठिकाणी करतोय, सगळ्या रस्ते आम्ही सिमेंट काँक्रीटचे करतोय, नाशिक शहरातला अतिक्रमण काढून आम्ही ठिकाणी सगळं काँक्रिटीकरण करतोय। आणि असं असताना आपण माहिती घेऊनच बोललं पाहिजे, मला असं वाटतंय। हा अधिकारी तसा, हा अधिकारी तसा, हा तहसीलदार तसा, कलेक्टर असा, कुंभ अधिकारी तसा, मंत्री असा। मला वाटतं साधू महात्म्यांचं काम जे आहे ते त्यांनी कुंभमेळा करायचं आहे, त्यांना सेवा पुरवण्याचं काम आमचं आहे। त्यांनी ज्या ज्या मागण्या केल्या त्या सर्व मुख्यमंत्री महोदयांनी पूर्ण केलेल्या आहेत। कुठे त्याच्यामध्ये आम्ही हात आकडता घेतलेला नाही।